नमस्कार मुलांनो, आमचं चॅनल रिजॉईस एज्युकेशनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. वर्ग 8वा मराठी मीडियम 18वं प्रकरण आपल्याला बघायचं आहे विज्ञानातलं. तर विज्ञानातल्या 18व्या प्रकरणाचं नाव आहे परिसंस्था. तर बघूया या प्रकरणामध्ये आपल्याला नक्की काय शिकायचं आहे ते. तर मुलांनो, पान क्रमांक 122वरती आपल्याला बघायचं आहे परिसंस्था. तर परिसंस्था म्हणजे नक्की काय? तर परिसंस्था या शब्दाचा अर्थ होत असतो आपला सभोवताल. तर या ठिकाणी आपल्या सभोवताल असलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपल्या सभोवती वृक्ष असतात, आपल्या सभोवती प्राणी मात्र असतात, माती असते, गोटे असतात, पाणी असतं, हवा असते, आकाश असतं, अशा पृथ्वी आहे. तर अशा प्रकारच्या जो आपला सभोवताल असतो त्याला आपण परिसंस्था आपण म्हणत असतो. तुमच्या सभोवताली कोणकोणते घटक आढळतात? आपल्याला कोणते कोणते घटक आढळतात? प्राणी आढळतात, वृक्षरोपटे आढळतात, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आढळतात, त्यानंतर पाणी आढळतं, त्यानंतर ढग नभ आढळतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नद्या असतात, पर्वत असतात, डोंगर असतात, समुद्र असतो, ठीक आहे, तलाव असतात, जंगल असतं, वाळवंट असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपला सभोवताल जो आहे तो आपली सृष्टी संपूर्ण त्याने झालेली आहे. तर या ठिकाणी बघा, तुमच्या या घटकांशी काही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो का याचा विचार करा असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर आपल्याला बघायचं आहे आपला सभोवताल म्हणजे आपण म्हणू शकतो आपला निसर्ग. तर निसर्गात आढळणारे काही घटक खाली दिले आहेत, त्यांचे सजीव व निर्जीव या गटात वर्गीकरण करा. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मुलांनो, आपली जी परिसंस्था असते, ज्या ठिकाणी आपण राहत असतो, तर आपली जी परिसंस्था, आपला जो सभोवताल असतो, त्या ठिकाणी आपल्या सभोवतालामध्ये, आपल्या परिसंस्थेमध्ये सजीव आणि निर्जीव या दोनही प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात. जसं सूर्यप्रकाश, याला आपण निर्जीव म्हणू शकतो. सूर्यफूल सजीव असतं, हत्ती सजीव असतो, कमळ सजीव आहे, शेवाळ सजीव आहे, दगड निर्जीव आहे, गवत सजीव आहे, पाणी निर्जीव आहे, मुंगी ही सजीव आहे, माती निर्जीव आहे, त्यानंतर मांजर सजीव आहे, नेचे हे निर्जीव आहे, नेचे हे सजीव आहेत, हवा निर्जीव आहे आणि सिंह हा जो असतो तो सजीव आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे घटक जे आहे ते आपल्या सभोवतालमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर परिसंस्था म्हणजे नक्की काय, आता आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे हे बघायचं आहे. परिसंस्था याचा इंग्रजी शब्द आहे इकोसिस्टम, त्याला आपण इकोसिस्टम म्हणत असतो. तर जंगल हे एक प्रकारचं इकोसिस्टम असतं, परिसंस्था असते. जंगलामध्ये सर्व जंगली प्राणी जे असतात ते राहत असतात. त्यानंतर नदी ही कोणाची परिसंस्था असेल? ज्याही जलचर, वेगवेगळ्या प्रकारचे जे जलचर प्राणी असतात, प्राणी मात्रांसाठी ती त्यांची परिसंस्था झाली. त्यानंतर जसं वाळवंट, तर उंटासारखे प्राणी जे आहेत तर त्यांची परिसंस्था झाली वाळवंट. तर आपापला, जसं आपण शहर किंवा गावखेडे हे आपल्या मानवासाठी त्यांची परिसंस्था झाली. अशा प्रकारे सर्व प्राणीमात्रांची कुठली ना कुठली परिसंस्था असते. या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे आपल्या सभोवतालचे जग हे दोन प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे, सजीव आणि निर्जीव. सजीवांना जैविक, जे सजीव घटक असतात त्यांना जैविक घटक म्हणतात आणि त्याला बायोटिकसुद्धा म्हणतात, आणि अजैविक म्हणजे अबायोटिक घटक असे म्हणतात. या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. प्रत्येक वेळा जे सजीव आणि निर्जीव हे दोनही घटक असतात ते एकमेकांशी एकदम घट्ट त्यांचं नातं जोडलं गेलेलं आहे, कारण त्यांच्यामध्ये आंतरक्रिया जी असते ती नेहमी सुरूच असते. सजीव आणि त्यांच्या अधिवास किंवा पर्यावरणीय घटक त्यांच्यात परस्पर संबंध असतो. ह्यांचा सजीव आणि निर्जीव या सर्व वस्तूंचा परस्पर संबंध एकमेकांशी राहत असतो. या अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात. जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनत असते. वेगवेगळ्या प्रकारचे जैविक घटक, वेगवेगळ्या प्रकारचे अजैविक घटक. जसं आपण हवा ही आपल्यासाठी काय आहे? अजैविक घटक आहे. परंतु जे प्राणी मात्र आहे, जे वृक्ष आहेत, जे मानव आहेत, मानवजाती आहे, आपल्याला सर्वांना जगण्यासाठी हवेचे अतिशय फार महत्त्वाचं
काम हवा आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी करत असते. त्याप्रकारे पाणीसुद्धा निर्जीव आहे, निर्जीव घटक आहे. पण अजैविक घटक जो पाणी आहे तो निर्जीव घटक असूनसुद्धा जे प्राणीमात्र आहे, जे सजीव लोक आहेत, त्यांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज ही पडतच असते. जे वृक्ष आहेत ते सजीव आहे, पण मानवाला वृक्षाची सुद्धा गरज आहे. अशा प्रकारे परिसंस्थेमध्ये जे एवढेही घटक आहे ते सर्व घटक, त्या सर्व घटकांचा परस्परांशी संबंध जो आहे तो नेहमीच आहे आणि अनंत काळापासून तो संबंध जो आहे तो बांधल्याच गेलेला आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण सर्व प्रकारच्या घटकांचा या ठिकाणी आदर करत असतो. वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सणसुद्धा असतात, ज्यामध्ये आपण या सर्व घटकांची पूजा करत असतो. जसं नदीला आपण आईचं रूप या ठिकाणी दिलेलं आहे, पृथ्वी जी आहे त्यालासुद्धा आपण आईचं रूप दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही जी आपली परिसंस्था आहे, त्या परिसंस्थेमध्ये सर्व प्रकारचे प्राणीमात्र आणि सर्व प्रकारचे सजीव, सर्व प्रकारचे निर्जीव जे घटक असतील त्या सर्वांचा एकमेकांशी परस्पर संबंध आदी अनंत काळापासून चालत आलेला आहे. पान क्रमांक 122 वरती आपल्याला हा एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे परिसंस्था जी आहे, परिसंस्थेचे वेगवेगळे घटक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. बघा या ठिकाणी अजैविक घटक आणि जैविक घटक. तर अजैविक घटकांमध्ये बघा भौतिक घटक येतात आणि रासायनिक घटक येतात. तर भौतिक घटकांमध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे आणि मृदा, ज्याची भूरचना असते ते, आणि त्यानंतर सूर्यप्रकाश, हे सर्व घटक येत असतात. त्यानंतर रासायनिक घटकसुद्धा असतात. अजैविक घटकांचा दुसरा भाग म्हणजे रासायनिक घटक. तर रासायनिक घटकांमध्ये सुद्धा अजून 2 विभाजने या ठिकाणी केलेले आहे, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. तर असेंद्रिय पदार्थ म्हणजे कोणते? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम, हे सर्व असेंद्रिय पदार्थ आहेत. आणि सेंद्रिय पदार्थ म्हणजे कोणते? प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध जे आहेत ते सर्व सेंद्रिय पदार्थ आहे. या प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आपण म्हणत असतो, कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स आपण म्हणत असतो, आणि स्निग्ध म्हणजे फॅट्स. हे असे शब्द तुम्ही याच्या आधीसुद्धा ऐकलेले असतील. आपल्या शरीरामध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीनसुद्धा असतात. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी कार्बोदके आपण वापरत असतो. पोळी आणि भात जेव्हा आपण खात असतो तेव्हा आपल्याला कार्बोदके मिळत असतात. आणि कुठलाही तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्याला स्निग्ध म्हणजे फॅट्स हे मिळत असतं. तूप झालं, दही झालं, किंवा कुठलाही तेलकट पदार्थ, लोणी, बटर, ह्या सर्व वस्तूंपासून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळत असतात. त्याला आपण म्हणत असतो फॅट्स. तर हे सर्व शब्द तुम्ही ऐकलेलेच असतील. आता आपल्याला बघायचं आहे जैविक घटक. जैविक घटकांमध्ये स्वयंपोषी असतात आणि परपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचं पालनपोषण स्वतः करू शकतात, जे उत्पादक असतात, आणि परपोषी म्हणजे जे स्वतःचं पालनपोषण स्वतः करू शकत नाही आणि स्वतःच्या अन्नासाठी त्यांचं अन्न मिळवण्यासाठी ते दुसऱ्यांवरती अवलंबून राहतात. त्याला आपण म्हणत असतो परपोषी. तर या ठिकाणी बघायचं आपल्याला स्वयंपोषीमध्ये येत असतात उत्पादक. उत्पादक जे आहेत जसं वनस्पती, जे झाडं, जे झाडझुडपं असतात ते वनस्पती आपल्या सर्व ज्या हे असतात अन्न ते स्वतः तयार करतात, ज्याला आपण उदाहरण दिलेलं आहे हिरव्या वनस्पती. त्यानंतर जैविक घटकांमध्ये दुसरं भाग आहे परपोषी. तर परपोषी म्हणजे भक्षक आणि विघटक. तर भक्षकमध्ये या ठिकाणी आलेले आहे प्राणी. तर प्राण्यांमध्ये सुद्धा 3 या ठिकाणी विभाजने केलेली आहेत, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. त्यानंतर विघटक जे आहे, विघटकांमध्ये सूक्ष्मजीव, जे सूक्ष्मजीव म्हणजे कुठलाही एखादा जैविक पदार्थ जर जमिनीमध्ये गाडला गेला तर त्याचं विघटन करायसाठी जे सूक्ष्मजीव काम करत असतात, कार्यरत असतात, त्याला आपण सूक्ष्मजीवांचं विघटन असं म्हणत असतो. परिसंस्थेची रचना, ज्याला आपण स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम असं म्हणू शकतो. सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज असेच असते. तसेच त्यांची निर्जीव घटकांशी जुळवून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. एखाद्या सूक्ष्मजीवाला ऑक्सिजनची गरज असते तर दुसऱ्याला नसते. काही झाडांना जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो, तर काही वनस्पती कमी सूर्यप्रकाशात म्हणजेच सावलीत चांगल्या वाढतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जे सजीव असतात, वेगवेगळे जे जीव असतात, वेगवेगळ्या जीवांच्या वेगवेगळ्या गरजा असतात. आपण सुद्धा बघितलेलं आहे, काही जे झाडं असतात, काही जे
रोपटे असतात त्यांना पाणी भरपूर घालावं लागतं. काही रोपटे असे असतात ज्याला आपण पाणी किती किती दिवस नाही घातलं तरीसुद्धा ते चांगले प्रकारे वाढू शकतात. काही वनस्पती अशा असतात ज्यांना थंड वातावरण हवं असतं, काही वनस्पतींना उष्ण वातावरण हवं असतं. तर अशा प्रकारे जे वेगवेगळे सजीव आहे त्यांना वेगवेगळ्या घटकांची वेगवेगळ्या प्रकारे आवश्यकता या ठिकाणी पडत असते. पान क्रमांक 123 वरती आता आपण बघतो आहे, परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक, उदाहरणार्थ हवा, पाणी, हे सगळे अजैविक घटक आपण बघतो आहे. हवा अजैविक आहे, पाणी अजैविक आहे, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींच्या त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होत असतो. या सर्वांचा, हवेचा होत असतो, पाण्याचा होत असतो, मातीचा होत असतो, सूर्यप्रकाशाचा होत असतो, तापमानाचा होत असतो. आपल्यावरती सुद्धा तापमानाचा प्रभाव जो आहे तो पडत असतो. कधी जर गरमी असेल तर आपल्याला उकडल्यासारखं होतं, कधी जर तापमान कमी असेल तर आपल्याला थंडी वाजत असते. तर यांचा जो हे जे अजैविक घटक आहे, या अजैविक घटकांचा आपल्यावरती जो परस्पर संबंध असल्यामुळे आपल्यावरती त्यांचा परिणाम जो आहे तो होतच असतो. एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरत असते. सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्सर्जित करत असतात. म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत राहते. म्हणजे या ठिकाणी जे जैविक घटक आहे त्यांच्याद्वारे अजैविक घटकांचे प्रमाण जे आहे ते कमी जास्त होत राहते. जसं आपल्या हवेमध्ये जे मनुष्य आहे, जे मानव आहेत किंवा जे प्राणी मात्र आहेत ते काय करतात, ऑक्सिजन जे प्राणवायू आहे ती आपण आत ओढत असतो आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे ते आपण बाहेर टाकत असतो. अशा प्रकारे काय होत असतं, आपण काय करतो, ऑक्सिजन जे आहे ते वापरतो आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे ते आपण हवेमध्ये सोडत असतो. तर या ठिकाणी काय होतं, ऑक्सिजनचा वापर आपण करतो आणि कार्बन डायऑक्साईड वाढवतो. त्यानंतर ज्या वनस्पती त्याच्या उलट काय करतात, कार्बन डायऑक्साईड त्या स्वतःकडे ओढून घेतात आणि ऑक्सिजन जे आहे ते बाहेर टाकतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे जैविक घटक आहे ते अजैविक घटकांना या ठिकाणी वापरत असतात आणि त्यांच्यामुळे त्या कमी जास्ती होत असतात. अजैविक घटक जे आहे ते कमी जास्त होत असतात. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव घटकाच्या भोवतालच्या अजैविक घटकावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवरही होत असतो. म्हणजे एकावर नाही तर परिसंस्थेतील सर्वांवरती अजैविक आणि सजैविक घटकांचा जो आहे तो परिणाम होत असतो. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतो. आपण सुद्धा एक विशिष्ट भूमिका या परिसंस्थेमध्ये जिकडे आपण राहत असतो, आपल्याला वाटत आपण जरी काही करत नसू तरीसुद्धा आपण या परिसंस्थेमध्ये आपली जी भूमिका आहे ती पार पाडतो आहे. या सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भात स्थान व तो बजावत असलेली भूमिका त्याला निश असं म्हणतात. उदाहरण, बागेत वाढणारे सूर्यफुलाचे झाड ऑक्सिजन हवेत उत्सर्जित करते व मधमाशा, मुंग्या इत्यादी कीटकांसाठी अन्न व आसरा पुरवते. तर बघा, या ठिकाणी बागेत उभे असलेले सूर्यफुलाचे जे झाड आहे ते काय करत आहे, ऑक्सिजन उत्सर्जित करत आहे. म्हणजे हवेमध्ये त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण या ठिकाणी वाढणार आहे आणि मुंग्या, मधमाशा आणि विविध वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांना ते घर सुद्धा देत आहे. तर अशा प्रकारे 2 काम ते महत्त्वाचं करत आहे. त्यानंतर त्या सूर्यफुलांच्या ज्या बिया असतील त्या सूर्यफुलांच्या बियापासून आपण म्हणजे आपण तेल तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे ज्या एका सूर्यफुलाच्या झाडापासून विविध परिसंस्थेत असलेल्या घटकांना या ठिकाणी फायदा जो आहे तो पोहोचतो आहे. तर आपल्याला बघा, वरील आंतरक्रियेत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे, अजैविक घटक उत्पादकांना कसे मिळतात, भक्षक कोठून अन्न मिळवतात. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता पाठामध्ये पुढे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. बहुतेक परिसंस्था अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. बऱ्याचशा परिसंस्था ज्या असतात त्या गुंतागुंतीच्या असतात. का बरं? कारण याच्यातले विविध घटक जे असतात ते एकमेकांवरती निर्भर असतात. ठीक आहे. जसं मानव जो आहे तो प्राण्यांवरती पण निर्भर आहे आपल्या अन्नपदार्थांसाठी आणि वनस्पतींवरती सुद्धा निर्भर आहे आपल्या अन्नपदार्थांसाठी. तर काही प्राणी असे असतात जे फक्त आणि फक्त वनस्पतींवरती निर्भर असतात आपल्या अन्नपदार्थांसाठी. तर काही प्राणी असे आहेत जे
आपल्या अन्नपदार्थांसाठी ते आपल्या पोषणासाठी दुसऱ्या प्राण्यांवरती निर्भर असतात. अशा प्रकारे जे परिसंस्था आहे त्यामधले जे घटक आहेत ते अत्यंत गुंतागुंतीचे असतात. त्यांच्यामधले जे संबंध आहे ते अतिशय गुंतागुंतीचे आहे आणि त्यामध्ये विविध जीवजातींचे संख्यात्मक व गुणात्मक असे प्रचंड वैविध्य आपल्याला आढळते. आपल्या भारत देशासारख्या उष्णकटिबंधीय भागातील परिसंस्थांमध्ये केवळ काही मोजक्या जातीचे सजीव सर्वत्र मोठ्या संख्येने आढळून येतात. उरलेल्या बहुतेक वनस्पती व प्राण्यांच्या जातीची बरीच कमी संख्या असते. काही जातींमध्ये तर संख्या फारच कमी असते. पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहे. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था वेगवेगळी असते. हे आपण पाहिलेलं आहे. आपली पृथ्वी काही एकसारखी नाही आहे. कुठे समुद्र आहे तर कुठे महासागर आहे, तर कुठे जंगल आहे, तर कुठे नदी आहे, तर कुठे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आपल्या पृथ्वीवरती आहेत. उदाहरण जंगल, तळे, सागर, नदी इत्यादी परिसंस्थेचा आकार, स्थान, हवेची स्थिती, वनस्पती आणि प्राणी प्रकार या वैशिष्ट्यांनुसार परिसंस्थेचे काही प्रकार आहेत असं म्हटलेलं आहे. पान क्रमांक 124 वरती आपण आलेलो आहे मुलांनो. जीवावरणात अनेक परिसंस्था कार्यान्वित असतात. बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था या ठिकाणी कार्यान्वित असतात. त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणानुसार त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य चालत असते. पृथ्वीवर अशा अनेक परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. पृथ्वीवरील या परिसंस्था जरी ढोबळमानाने स्वतंत्र व वेगवेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्या एकमेकांशी बांधीलच आहे. हे आपल्याला माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था जरी असतील तरी सर्व परिसंस्था पृथ्वीवरती एकमेकांशी बांधील आहे. एका परिसंस्थेचा दुसऱ्या परिसंस्थेवरती परिणाम पडत असतो. यामुळे या छोट्या छोट्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगवेगळ्या करू शकत नाही आणि म्हणून आपला परस्पर संबंध सर्वांशी असल्यामुळे आपण कधीही जे घटक आहे त्या घटकांना किंवा परिसंस्थांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं करू शकत नाही. कारण सर्वच आपण या पृथ्वीवरचे रहिवासी आहोत. परंतु वैशिष्ट्यानुसार, त्यांना कार्यप्रणालीनुसार तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पडत असतात. पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखेच असतात. कधीकधी असं असतं की बऱ्याच मोठ्या एका क्षेत्रावरती हवामान आणि अजैविक घटक सारखे असतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा असतो आणि त्यांचं सजीवांमध्ये सुद्धा सारखेपणा असतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. आणि या ठिकाणी बघा, सर्व घटक आहे, हवामान सारखं आहे, अजैविक घटक सारखे आहे, त्यामध्ये राहणारे जे सजीव आहे ते सुद्धा सारखे आहे. त्यामुळे एका मोठ्या क्षेत्रावरती एक परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात पसरू शकते. अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असं म्हणतात. ह्या ज्या मोठ्या परिसंस्था असतात यांना बायोम्स असं म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्था समावेश असते. म्हणजे हे जे मोठ्या परिसंस्था असतात या मोठ्या परिसंस्थेमध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो. जसं एका राज्यामध्ये बरेचसे छोटे छोटे जिल्हे जे आहेत ते समाविष्ट असतात. एका देशामध्ये जसे राज्य समाविष्ट असतात तसंच आपण असं समजू शकतो की हे बायोम्स म्हणजे एक मोठी परिसंस्था आणि हे त्या मोठ्या परिसंस्थेमध्ये लहान लहान परिसंस्था समाविष्ट असतात. पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे. एक खूप मोठी अशी परिसंस्था आहे पृथ्वी. आणि पृथ्वीवर दोन मुख्य प्रकारच्या बायोम्स आढळतात. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बायोम्स मुख्य ज्या दोन आहे त्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे. भूपरिसंस्था म्हणजे लँड बायोम्स व जलीय परिसंस्था म्हणजे ॲक्वॅटिक बायोम्स. आपल्याला माहिती आहे 70% जास्त पृथ्वीचा जो भाग आहे तो पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे जलीय परिसंस्थेला आपण या ठिकाणी नाकारू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी मुख्यतः दोन परिसंस्था ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहे. एक जमिनीशी निगडीत आहे, जमिनीशी संबंधित आहे, त्यामुळे त्याला आपण लँड बायोम्स किंवा भूपरिसंस्था म्हणतो. आणि दुसरी परिसंस्था पाण्याशी जलाशी संबंधित आहे, त्यामुळे त्याला आपण जलीय परिसंस्था किंवा ॲक्वॅटिक बायोम्स असं म्हणत असतो. आपल्याला या चौकटीमध्ये काय दिलेलं आहे ते बघूया.
विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नवनवीन शब्दांची निर्मिती होत असते. जसं जसं विज्ञान या ठिकाणी प्रगतिशील होत असतं, नवीन नवीन शब्द, नवीन नवीन घटक आपल्याला माहिती पडत असतात. इकोसिस्टम या शब्दाचे तसेच आहे. इकोसिस्टम हा शब्दसुद्धा विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच आलेला आहे. परिसंस्था असे या शब्दाचे आपण मराठी रूपांतर केले आहे. म्हणजे इकोसिस्टम हा जो शब्द आहे त्याला आपण परिसंस्था हे मराठी रूपांतरण दिलेले आहे. 1930 सालची गोष्ट. पर्यावरणाच्या भौतिक आणि जीवशास्त्रीय घटकांच्या परस्पर संबंधांचा विचार एका शब्दात कसा व्यक्त करता येईल असा प्रश्न रॉय क्लॅफम या शास्त्रज्ञाला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्याचे उत्तर होते इकोसिस्टम. म्हणजे या इकोसिस्टम हा प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं. हा शब्द पुढे A.G. टान्सले या क्लॅफामच्या सहकार्याने 1935 साली सर्वप्रथम प्रचारात आणला. इकोसिस्टम या जैविक समुदाय म्हणजे बायोटिक कम्युनिटी असेही नाव आहे. हे जे इकोसिस्टम आहे त्याला जैवीय समुदाय असं सुद्धा नाव आपण या ठिकाणी देऊ शकतो. पान क्रमांक 124 वरती आपल्याला आता भूपरिसंस्था बघायचा आहे. ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात. अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. उदाहरण गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था. ह्या अशा वेगवेगळ्या परिसंस्थांचे हे जे उदाहरण आहे ते आपल्याला बघायला मिळालेले आहे. त्यामध्ये आपल्याला गवताळ प्रदेशातील परिसंस्था म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टम जे आहे ते याच्याबद्दल दिलेले आहे. बघूया. या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसते. त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस पडत नाही त्या ठिकाणी फक्त गवत वाढेल एवढं, कारण गवत जे आहे ते कमी पाण्यात सुद्धा वाढू शकतं. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या परिसंस्था राहतात त्यांना आपण गवताळ प्रदेशातील परिसंस्था असं म्हणत असतो. कारण या ठिकाणी मोठी मोठी झाडं मुळीच नसतात, फक्त गवत असतं. या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यामुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते. छोट्या उंचीच्या वनस्पतींची वाढ होत असते. शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशात आढळतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक व सूक्ष्मजीवसुद्धा असतात.